माननीय स्नेहाजी दुबे आमदार साहेब आहेत वसईच्या, त्यांचं आगमन होणार आहे. नक्कीच आगमन होईल. मॅच थांबवण्यात येईल कारण आम्हाला तसं आयोजन कमिटीकडून विनंती. 2 बॉल बाकी आहेत, खेळून घ्यायचं. यस नक्कीच आमदार साहेब आहेत स्नेहाजी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं स्वागत होतं इथे जेपी चषक 2025च्या पर्वामध्ये. सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. वसईच्या आमदार स्नेहाजी दुबे पंडित यांचं स्वागत होत आहे. सर्व मान्यवर आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. माननीय स्नेहाजी पंडित यांचं स्नेहाजी दुबे यांचं हार्दिक स्वागत होत आहे. त्यांच्यावरती उपस्थिती होईल. नक्कीच आमचे आयोजक इथे त्यांचं हार्दिक स्वागत करतील. जेपी चषक 2025चा हा पर्व आपण बघतोय आणि या पर्वामध्ये वसईच्या आमदार मॅडम यांचं हार्दिक स्वागत आहे. मंचावरती आपण स्थान बनवायचं ही विनंती असेल. नक्कीच आमचे आयोजक सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून इथेच आमदार मॅडमचं हार्दिक स्वागत करण्यात आणि पुष्पवृक्ष देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आपण स्थान बनवायचं असेल विनंती असेल. जेपी चषक 2025चे हे पर्व आहे. त्यांना शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. वसईच्या आमदार माननीय स्नेहा दुबे यांचं हार्दिक स्वागत आहे. जेपी चषक 2025 या मंचावरती मॅडम आपण स्थान बनवा अशी विनंती करतो. जेपी चषक 2025चा हे पर्व आपण बघतोय आणि या पर्वामध्ये आपण या मंचावरती उपस्थित राहत यासाठी आपले खूप आभार आणि आपलं स्वागत आहे. शाळा आणि श्रीफल देऊन मॅडमचा इथे सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा आमचे माननीय श्री सन्मान केला जातोय. माननीय श्री जयेंद्र पाटील यांच्यातर्फे शाळा आणि श्रीफल देऊन आपला सन्मान केला जातोय. आपण सुद्धा स्थान बनवायचं अशी विनंती असेल. सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांचं आहे. आयोजन कमिटी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून सुद्धा आपलं हार्दिक स्वागत केलं जाईल. जेपी चषक 2025चं हे पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती प्रार्थनीय असताना आपण या मंचावरती उपस्थित राहिला त्यामुळे आपलं हार्दिक स्वागत. आपले आभार. वसई विधानसभा 133च्या आमदार मॅडम माननीय स्नेहा दुबे मॅडम यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती असेल. नक्की जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच सुरू आहे. 2 संघ आमने सामने होत आहेत. आचोळे मास्टर्स वर्सेस तेजल भाई हा 2 संघांमधील सामना आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 35 धावांचा पाठलाग करायचा होता. 35 धावांचा पाठलाग करताना आचोळे मास्टर संघ खेळताना बघतोय. समोरच्या दिशेने खेळायला चेंडू होता. चेंडू निघून लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू निघून येतोय. कोणतेही चुकी करत नाही क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि बघितलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता मात्र येणार आहे. अनुभव आहे आणि अनुभवाचे गोल असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावून दिलाय सरळ मिड क्षेत्रामध्ये. या क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार. झेल फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला टिपलं जात आहे. परंतु नाही इथे झेल सोडला जातोय. हॅलो चेक. छायाचित्रण जे आहे त्या मेमरीज ज्या आहेत त्या टिपल्या जातील. नक्कीच या स्पर्धेचं काही छायाचित्रण केलं जाईल कारण या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी आपल्याला नक्कीच पूर्ण केल्या जातील. नक्कीच मॅडम आपल्या सुद्धा मैदानामध्ये खेळायचं आहे. आपली इच्छा असेल त्यासाठी हा येतोय चौकार. चेंडू निघून येणार होता परंतु जो चौकार आहे तो उशिरा आलाय आणि तो उशिरा आलेला चौकार बघतोय. मासोळे संघ बघितला तर यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पाठवून दिला सरळ
ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावचित्ते कोणतीही शिक्की घेत नाही आणि कोणतीही धाव घेतली जाणार नाही. JP चषक 2025 हे पर्व आणि या पर्वामध्ये आपण बघतोय तर 133 विधानसभा 133 हे आमदार मॅडम माननीय सौ स्नेहा दुबे यांचं स्वागत इथे आपण करण्यात आलं होतं. मंचावर उपस्थित आहे सर्व मान्यवर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण या मैदानामध्ये मॅडमना खेळताना बघणार आहोत. तेजल भाई या संघ हा विजय झालेला आहे. मॅच संपली. आगरी समाजाच्या वतीने मॅडमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपलं सुद्धा आभार आहे. आपण इथे उपस्थित राहिलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. आपला सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. JP चषक 2023 आणण्याचा प्रयत्न होता माननीय श्री जयेंद्र महादेव पाटील यांच्या मार्फत आपण बघतोय आणि तो प्रयत्न सक्सेसफुल ठरताना बघतोय. आणि त्याच्याच सामना दरम्यान आमदार मॅडम जे आहेत त्यांची उपस्थिती पण बघतोय. होणारा सामना असेल गावसेना बी वर्सेस येडा 11. दोन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये बघताना नक्कीच मॅडम यांना सुद्धा विनंती केली जाते की आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळावं. कारण क्रिकेट असा गेम आहे जो प्रत्येकाला आवडतो, प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असते आणि ती इच्छा जेव्हा जेव्हा व्यक्त केली जाते तेव्हा तेव्हा ती नक्कीच पूर्ण करावी. कारण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ती संधी आपण सोडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण नक्कीच ती संधी स्वीकारावी. आणि आपण जर या मैदानावरती क्रिकेट खेळलात तर आमचं अहम भाग्य असेल. JP चषक 2025च्या या आयोजकांचं अहम भाग्य असेल की आपण इथे क्रिकेट खेळाल. नक्कीच या प्रत्येक वेळ नक्कीच क्रिकेट सर्वांचा आवडता खेळ आहे. फक्त पुरुष नाही तर स्त्रिया सुद्धा या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाताना बघतोय. नक्कीच भारतीय वुमेन्स टीम सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघत असतो. प्रत्येक वेळेला वर्ल्ड कप सुद्धा त्यांनी जिंकला होता आणि तो जिंकल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्री शक्तीला तो एक मान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. त्यासोबत आसोळ्या गावातील काही महिला, काही खेळाडू, काही स्त्रिया आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. आयोजक आहेत, आयोजन कमिटी आहे आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून हे सर्व दृश्य आपण युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून स्थिर करण्याचा प्रयत्न होतो, टिकवण्याचा प्रयत्न करतोय. या ज्या आठवणी आहेत ते नक्कीच आपल्याला पुढे आठवण देत राहतील. या गोड आठवणी आहेत ते सर्वांना लक्षात राहणाऱ्या आहेत. माननीय सौ स्नेहा दुबे मॅडम आमदार साहेबा वसईच्या आमदार मॅडम आहेत वसईच्या, त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली आणि त्या उपस्थिती करताना त्यांनी खेळण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आणि ती इच्छा व्यक्त केली असताना नक्कीच आयोजन कमिटीकडून ते पूर्ण करण्याचा थोडासा प्रयत्न जो आहे ते पूर्ण प्रयत्न केला जातोय. फुल आणि फुलाची पाकळी आपण बघतो त्यावेळेला तो प्रयत्न इथे पूर्ण केला जातोय. नक्कीच क्रीजवरती आपण बघणार आहोत आमदार मॅडम स्नेहा दुबे यांना. माननीय स्नेहा दुबे पंडित मॅडम आमदार मॅडम आहेत वसईच्या. 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला विजय होता तो प्राप्त केला होता आणि त्या विजय प्राप्तीनंतर नक्कीच प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक कार्यकर्त्याचं मन राखणं, प्रत्येक ठिकाणी उपस्थिती नोंदवणं हे त्यांचं भाग्य आहे त्यांची. आणि त्यावेळेला ज्यावेळेला आयोजकांनी विनंती केली त्यावेळेला त्या विनंतीला मान देऊन त्या आनंद घेतला जाईल. नक्कीच आपण बघणार आहोत हातात बॅट आहे आणि बॅट वरती आमदार मॅडम माननीय सौ स्नेहा दुबे पंडित. सिक्स सीडर लाईव्हच्या माध्यमातून आपण ही मॅच बघतोय आणि त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. JP चषक 2025 हे पर्व आहे. माननीय सौ स्नेहा दुबे पंडित मॅडम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, क्रीज वरती बघतोय. नक्कीच छायाचित्रण केलं जाईल. त्यांनी सुद्धा तो क्रिकेटचा आनंद लुटला गेला. आज लहान मुलापासून ते प्रत्येक वयोवृद्धापर्यंत क्रिकेटची मेजवानी ही प्रत्येकाला आवडत असते आणि ती मेजवानी चाकताना आमदार मॅडम यांना आपण बघतोय. नक्कीच हे छायाचित्रण जे आहे ते छायाचित्र टिपलं जाईल. या आठवणी आहेत, या गोड आठवणी आहेत त्या नक्कीच आपण टिकवून ठेवण्याचा आपण नक्कीच एक प्रयत्न असेल. माननीय सौ स्नेहा दुबे पंडित मॅडम
वसईच्या आमदार आहेत आणि या वसईच्या आमदार असताना मैदानावरती उपस्थिती राहणं नक्कीच आमच्यासाठी अहभाग्य आहे. त्यांचा सन्मान सुद्धा केला गेला. आपले सुद्धा खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून या मैदानावरती उपस्थित राहिलात आणि आयोजन कमिटीला तितकासा प्रतिसाद दिला त्यासुद्धा आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेली ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आगरी समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न अचोळे गावातील पूर्ण एक आणण्याचा प्रयत्न जो केला गेला होता सक्सेसफुल ठरला आणि सक्सेसफुल ठरत असताना काही पाहुणे सुद्धा या मैदानावरती लाभले. त्यातीलच एक महत्वाचे पाहुणे बघतोय आपण. माननीय सौ स्नेहा दुबे पंडित मॅडम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. उपस्थित राहिला त्यांना सुद्धा मान सन्मान केला गेला. नक्कीच वंदे मातरमचा जयघोष केला जाईल कारण आपण कुठल्याही क्षेत्रात असू कुठल्याही राष्ट्रात असू परंतु आपल्या भारताविषयी आपल्याला नक्कीच प्रेम आहे आणि ते देशप्रेम या मैदानाच्या आतमध्ये बघताना दिसतोय. कारण एकी असेल तरच ते देशप्रेम आपण दाखवू शकतो. क्रिकेट खेळण्याचा आनंद जो आहे तो लुटला गेला. क्रिकेट प्रत्येकाला आवडत असतं आणि क्रिकेट खेळण्याचा मोह हा कोणालाही आवडता येत नाही. 1-2 चेंडू का होईना आपण तो खेळण्याचा प्रयत्न केला. आमचे आयोजक सुद्धा आयोजन कमिटी सुद्धा सोबत आहे. माननीय श्री राजेंद्र महादेव पाटील आणि इतर आयोजन कमिटी आपण बघतोय. पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने येताना बघणार आहोत. जेपी चषक 2025 हे पर्व बघतोय आणि जेपी 25 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेल्या आमदार मॅडम स्नेहा दुबे पंडित मॅडम यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटची मेजवानी त्यांनी लुटली गेली होती. आपण सुद्धा या 2 स्पर्धेविषयी 2 शब्द बोलावे अशी आयोजकांची इच्छा आहे. हॅलो चेक.